गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ओके. आज आपण 2018 सालची बुद्धिमत्ता विषयाची परीक्षेची जी प्रश्नपत्रिका आहे ती पाहतोय. पहा, प्रश्न क्रमांक 26 ते 75 हे बुद्धिमत्ता विषयाचे असतात. त्यातील आज आपण प्रश्न क्रमांक 26 ते 50 पाहूया. पहिला प्रश्न आहे, 1 ला टाळी, 3 ला पळा, 5 ला थांबा, 7 ला बसा. याप्रमाणे सरांनी मुलांना सूचना दिली. तर खालील सूचनांचे निरीक्षण करून बसण्यापूर्वी टाळी वाजवली असे किती वेळा झाले आहे? आता बघा, बसण्यापूर्वी टाळी. आता बसासाठी काय आहे सांगा मग? 7. म्हणजे बसासाठी 7 आणि त्याच्यापूर्वी टाळी. टाळीसाठी काय आहे? 1. म्हणजे 7 पूर्वी 1 पाहिजे ना, बरोबर आहे का? बसण्यापूर्वी टाळी. टाळीसाठी बसण्यापूर्वी टाळी म्हणजे बसासाठी 7 आणि त्याच्यापूर्वी टाळी, मग टाळीसाठी 1 आहे. म्हणजे 7 पूर्वी 1 असं किती वेळा आलेलं आहे? म्हणजे 17 अंक किती वेळा आलाय मोजूया आपण. पर्याय क्रमांक 2. 1, 2, 3, 4 आणि 5. बरोबर, पर्याय क्रमांक 2. बाकीच्यांना समजते का सर्वांना? एखाद्याला समजत नसेल तरी बोलायचं, आवाज अनम्यूट करा आणि सर मला समजत नाही असा रिप्लाय द्या थोडा. सर मला नाही समजलं. आर्याला नाही समजलं का? हो सर. बर, हा बघ की आता इथे काय लिहिलंय या 1 अंक याच्यासाठी टाळी सांकेतिक भाषा आहे, 3 साठी पळा, 5 ला थांबा आणि 7 ला बसा असं आहे. याप्रमाणे सरांनी मुलांना सूचना दिली. म्हणजे 1 सरांनी म्हटलं की टाळी वाजवायची, सरांनी 3 म्हणलं की पळायचं, सरांनी 5 म्हणलं की थांबायचं, सरांनी 7 अंक म्हणला की बसायचं. असे 4 प्रकारे सरांनी सूचना तुम्हाला द्यायच्या आहेत. मग आता काय सांगितलंय? टाळी बसण्यापूर्वी टाळी वाजवली. आता बसण्यापूर्वी टाळी, मग बसासाठी किती आहे? 7. आणि त्याच्यापूर्वी टाळी, मग टाळीसाठी किती आहे? 1. मग बसण्यापूर्वी टाळी, बसासाठी 7 आणि टाळीसाठी 1. म्हणजे बसण्यापूर्वी टाळी, त्यामुळे 7च्या अगोदर 1 येणार. म्हणजे असं 7 पूर्वी 1 किती वेळा आले ते मोजायचे आपल्याला. म्हणजे थोडक्यात 17 ही संख्या किती वेळा आली मोजायची, म्हणून ते आपण मोजलं 1, पुन्हा 2, सर 5 वेळा आले. 3, 4 आणि 5. समजते का रे? हो सर. ओके. प्रश्न क्रमांक 27, नाच, द, वा, ज्ञा, र, न या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दात मधोमध येणाऱ्या अक्षराच्या लगतचे अक्षर कोणते? 2 अचूक पर्याय निवडा. पहिल्यांदा या सर्वांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. ज्यांना येते त्यांनी आपलं नाव फक्त सांगा. सर मी सांगू नम्रता दळवी. नम्रता, बघा बाजून बघूया कोणाला येते. वेट कर थोडं. सर मी सांगू शिवांजली. शिवांजली दोघांना येते. बरं, अजून? कारण हा शब्द थोडा वेगळा आहे. आता आमच्या शिक्षकांना सगळ्यांना हा शब्द माहित आहे, कारण आम्हाला अध्यापन करताना या पद्धतीने सुद्धा करायची विद्यार्थ्यांना. एक अध्यापनाची ही पद्धती आहे. सांग नम्रता, सांग. ज्ञानरचनावाद. बरोबर. ज्ञान
वा ड. ज्ञान रचनावाद हा शब्द आहे पहा. आता याच्यामध्ये मधोमध येणारं अक्षर कोणतं रे? स. च. च च्या डाव्या बाजूला 3 आहेत आणि उजव्या बाजूला 3 वर्णाक्षर आहेत. मधोमध च आहे. आता याच्यामध्ये लगतचं पहिलं अक्षर म्हणजे डावीकडचं लगतचं आहे र आणि उजवीकडे लगतचं आहे ना. मग र आणि ना बघा, पर्याय 2 आणि क्रमांक 3. 2 आणि पर्याय क्रमांक 3. आता अक्षरमाला तुम्हाला दिलेली आहे. आता या दिलेल्या अक्षर मालिकेवरून तुम्हाला पेन बरोबर 35, बॉल पेन बरोबर 62 आणि पेपर बरोबर किती असं दिलेलं आहे. साधारणतः पहिले जर आपण बघितलं का नाही, पेन बरोबर 35 कसं दिलंय बघा. आता इथं अनुक्रमांक तुम्ही लिहायचं ए पासून वाय पर्यंत प्रत्येक वर्णाक्षरासाठी. ए ला 1, बी ला 2 अशा पद्धतीने. अशा पद्धतीने जर पी चा अनुक्रमांक पाहिला तर तो किती असेल रे? 20. 16. 16. 16. त्यानंतर ई चा किती असेल? 5. 5. आणि एन चा किती असेल? 14. 14. मग आता ह्या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली, पी चा क्रमांक 16 प्लस ई चा क्रमांक 5 आणि प्लस एन चा क्रमांक किती? 14. तर बेरीज बरोबर 35 येते पहा. मग आता इथं बघण्याची पण गरज नाही, आता वेळ आपला जास्त जाईल. मग सरळ काय करूया, पेपर या सर्वांच्या क्रमांकाची बेरीज करूया. आता सांगा पी चा क्रमांक किती आहे? 14. 16. पुन्हा ए चा 1, 1. पुन्हा पी चा 16, पुन्हा ई चा 5 आणि पुन्हा आर चा किती? 15 आणि 3 18. त्यांची बेरीज करू. 16 आणि 16 32, 33, 33, 38, 48, 49, 56. हो सर. म्हणजे 28 ला पर्याय क्रमांक 1 येते. 1. त्याच्या क्रमांकाची बेरीज आहे. दिलेल्या अक्षर मालिकेवरून जर डीओ बरोबर 33, सीओएम एकम बरोबर 68, तर आरओएन रन बरोबर किती असा प्रश्न आहे. अगोदर सर मी उलटे क्रमांक घेतले तर उलटे. हा लिहितो एक मिनिट. FGHIJ KLMNO PQRST UVWXY. आता बघा, याला जर उलटा क्रमांक दिला, y ला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, पर्याय क्रमांक 4. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. आता बघूया आपण पहिला डीओ 33 दिले. आता डी चा जर उलटा क्रमांक बघितला तर तो किती आहे? 22. आणि ओ चा जर उलटा क्रमांक पाहिला तर तो 11. 11. आणि मग यांची बेरीज बरोबर किती येते? 33. 33 येते. आता हे डायरेक्ट आपण रनच बघूया. RUN. तारचा क्रमांक किती आहे? 8. 8. त्यानंतर यू चा किती आहे? 5. 5. आणि यांचा उलटा अनुक्रमांक किती आहे? 12.
12. त्यांची करूया बेरीज. 8 आणि 5 13. 13 आणि 12 किती येणार? 25. 25. पर्याय क्रमांक 4. पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 4. 4. हा, आता हा जो अक्षर समूह आहे याच्यात ग नंतर लगेच न. ग नंतर लगेच न येतो, म्हणजे ग नंतर उजव्या बाजूला न येतो. परंतु ग पूर्वी र येत नाही, म्हणजे असं नको. ग न पाहिजे, पण ग च्या पूर्वी येतं र नको पा. बाकी सगळं चालतंय. मग अगोदर आपण असं करूया, र गण किती आलं बघू. गण बघू, गण गण हा किती आले. इथं गण आहे 1. सर 4 वेळा 2. उत्तर येते. पुढं नाही, गण चेक करू अगोदर. गण 3 सर 4 पुन्हा हा पुढे 5 आणि शेवटला. 6 वेळा आहे का? हो सर. पण आता र असणारा कट करायचं. ग च्या पूर्वी जे र आले का नाही ते कट करायचं. मग हे नको बघा, तर पहिलं कारण कट इथं ग होणार, च्या अगोदर र आलेलं आहे. चौथं पण कट होणार. चौथं पण कट होणार ना. हो. बाकीची राहणार सर. मग अजून राहिले का एखादं बघा. नाही राहील ना. 1 नाही. 2 3 आणि 4. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. 2. 31 बघा. चैत्र, गुढीपाडवा, अश्विन, दसरा, भाद्रपद, नागपंचमी, फाल्गुन, होली, पौर्णिमा. मराठी महिने जे आहेत त्याच्यामध्ये येणारे सण आहेत ते लक्षात पाठ करायचं. मी रात्री एक चार्ट टाकला होता, बघितला होता तुम्ही. कोणत्या मराठी महिन्यामध्ये कोणता सण आहे. अरे ग्रुपवर टाकला होता ना मी. का नव्हता टाकला? हो सर, टाकलाय. बरं, आता मी ओपन करून दाखवतो. आहे सर. बघा, साधारणतः हे पाठ करायचं बघा. चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा असतो. त्यानंतर ज्येष्ठ महिन्यामध्ये वटपौर्णिमा असते. त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी असते. भाद्रपद महिन्यामध्ये गौरी गणपती वगैरे असतात. अश्विन जो महिना आहे याच्यामध्ये दसरा असतो पहा. त्यानंतर कार्तिक जो महिना आहे याच्यामध्ये भाऊबीज, पाडवा, तुळशी विवाह वगैरे असतात. मार्गशीर्ष जो महिना आहे याच्यामध्ये काय आहे, दत्त जयंती वगैरे आहे. पौष महिन्यामध्ये मकर संक्रांत असते पहा. आणि माघ महिन्यामध्ये महाशिवरात्री वगैरे असते. आणि फाल्गुन महिन्यामध्ये होळी असते. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या. प्रश्न काय आहे हे लक्षात ठेवायचे. चैत्रमध्ये गुढीपाडवा लक्षात ठेवा. गुढीपाडवा एक विचारलाय मला वाटते. नागपंचमी एक विचारली. दसरा एक आहे ना, आणि होळी एवढंच ना. हो मग गुढीपाडवा चैत्रमध्ये, सर, नागपंचमी तिसरं श्रावण. किती येते? कोणतं चुकीचं आहे? तिसरं का? हा, म्हणजे नागपंचमी कोणत्या महिन्यात असते? अश्विन. आ श्रावण. श्रावण महिन्यात असते का? हो. इथं भाद्रपद दिलेलं आहे, त्यामुळे पर्याय चुकीचा आहे. बाकीचं बरोबर आहे. फाल्गुन महिन्यात होळी असते, अश्विन महिन्यात दसरा वगैरे, चैत्रामध्ये गुढीपाडवा वगैरे. चला, प्रश्न क्रमांक 32. AUIMGOEP 4.
कारण कारण सगळ्या अंकांच्या अनुक्रमांकांची बेरीज 22 येते. एकच मिनिट, मी 5-5चा गट लिहितो म्हणजे लक्षात येईल. ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY. आता पहिलं बघा, पहिला गट आहे AU. याच्यामध्ये A चा क्रमांक 1 ना, हो सर. आणि U चा क्रमांक किती ना? 21. 21. आता या दोघांची बेरीज किती येते? 22. IM पैकी I चा क्रमांक किती येतोय? 9. 9. 9. M चा 12. 13. 13. या दोघांची बेरीज सुद्धा 22 येते. हो. त्यानंतर GO, G चा 7. 15. ओचा आणि 15. 15. यांची बेरीज येते 22. आता EP बघा, E चा 5, ईचा 5 P चा आणि पीचा 16. 6, यांची बेरीज येते 21. 21. म्हणजे बाकी सर्व पर्यायामध्ये बेरीज 22 येते, फक्त चौथ्या पर्यायामध्ये 21 येते, म्हणून पर्याय क्रमांक 4 वेगाने. तेहतीस बघा, 12, 10, 37, 95, 81, 29 आणि 58, 31 विसंगत संख्या ओळखायची आपल्याला. सर पर्याय 1 दिलाय का? एक 1 नाही, दिलाय पर्याय. नाही दिला. तुमच्या कसोटी सगळ्या पाठ आहेत का रे? 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची वगैरे. सर 2 मिनिटं. हो. अकराची कसोटी आपल्याला कोण सांगेल का? क्रमांक 4. तर पर्याय क्रमांक 4. बरोबर, पर्याय क्रमांक 4. सांगा ना 11ची कसोटी एक जणांनी. वजाबाकी 11 किंवा 11. समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज यांच्यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11 ने निश्चित भाग जातो. आता इथं एकडे एक घेऊया. ह्या 1 आणि 1 ची बेरीज किती आली? 2. आणि 2 आणि 0 ची बेरीज 2, आणि यांच्यातला फरक बघा 0 येतोय. पुन्हा 3795. इथं 3 आणि 9 ची बेरीज किती येते? 12. 12, आणि 7 आणि 5 ची 12, आणि यातला फरक किती? 0. आता 8129 मध्ये एकडे एक बघा. 8 आणि 2 ची बेरीज 10, 1 आणि 9 ची 10, यांच्यातला फरक 0. आणि शेवटी 5831 मध्ये पहा, 5 आणि 3 ची बेरीज 8, आणि 8 आणि 1 ची बेरीज 9, यांच्यात 1चा फरक येतोय. म्हणजे पहिल्या 3 संख्येला 11 ने निश्चित भाग जातोय, चौथ्या संख्येला 11 ने निश्चित भाग जात नाही, त्यामुळे चौथी संख्या वेगळी निघते. बरोबर. आता 34. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. 1. कारण कारण ती वर्ग बाकीच्या सर्व वर्ग संख्या आहेत. म्हणजे दुसरी जर संख्या बघितली तर तो कोणाचा वर्ग आहे रे? 0.07. कारण दशांश नंतर अंकांची जी संख्या आहे ती सम असावी लागते वर्गसंख्येत. म्हणजे एकतर 4 अंक पाहिजे दशांशानंतर, किंवा 6 पाहिजेत ना, किंवा 8 पाहिजेत. आता इथं बघा, दशांशानंतर 4 अंक आहेत, म्हणजे ही वर्गसंख्या असू शकते. दशांशानंतर 4 अंक आहे, ही वर्गसंख्या असू शकते.
दशांश नंतर 6 अंक आहे ही वर्गसंख्या असू शकते. मात्र पहिल्या पर्यायामध्ये दशांश नंतर 3 अंक आहेत आणि 3 अंक जर असतील तर ती कधीही वर्गसंख्या असू शकत नाही. पस्तीस प्रश्न पहा. आता हा प्रश्न ड्रॉप केलाय परीक्षेने, त्यामुळं आपण निग्लेक्ट करूया. आता 36वा प्रश्न पहा. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे. आता वि. स. खांडेकर यांची ययाती ह्या कादंबरी प्रसिद्ध आहे पहा. तशी मग विश्वास पाटलांची कुठली आहे? आता त्यांच्या 2 कादंबऱ्या आपल्याला निवडायच्या आहेत. यासाठी लेखक आणि त्यांच्या कादंबऱ्या आपल्याला माहित पाहिजे. 2 आता आणि 4. पानिपत ही विश्वास पाटलांची कादंबरी आहे पहा. आणि त्याचप्रमाणे झाडा झडती अशा 2 कादंबऱ्या आहेत. आहेत का तुमच्या लेखकाने त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या? याची यादी एक तयार करा महत्वाचं कादंबऱ्यांची आणि त्याचं लेखक. सदोतीस. राम, श्याम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांची सरासरी 16 वर्षे होते, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची सरासरी किती होईल? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे ना? एक साधारणतः असं करायचं बरं का, 5 वर्षापूर्वी इथे मी लिहितो 5 पूर्वी, त्यानंतर इथे लिहितो आत्ता आणि पुढे लिहितो 5 वर्षानंतर. 5 वर्षापूर्वी सरासरी 16 म्हणजे त्या तिघांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज किती रे? 16 गुणिले 3 48. 48. आता आत्ता आता त्या तिघांच्या वयांची बेरीज किती असणार? 21. 5 अधिक 5 अधिक 5 15 मिळवलं समजा. मग 48 मध्ये 15 मिळवा 63. 63. आणि 5 वर्षानंतर पुन्हा 15 मिळवा 78. 78. आणि 5 वर्षानंतरची सरासरी विचारली म्हणजे 78 ला पुन्हा कितीने भागावं लागेल आपल्याला? 3 ने. 3. मग 3 दोन्ही 6 आणि 3 6 8 म्हणजे 26 येते. एवढं करत बसण्यापेक्षा सरळ काय करायचं, 5 वर्षापूर्वी 16 आहे, मग आता किती असणार? 16 अधिक 5 21 आणि 5 वर्षानंतर 21 अधिक 5 26 असं काढलं तरी चालते. अडतीस व 41 साठी सूचना 38 ते 41 साठी इथे पण पहिल्याचा दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याशी आहे, तर चौथं पद आपल्याला काढायचे. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. 1. आता ह्या दोनचं जर ऑब्झर्वेशन केलं तर काय लक्षात येते तुमच्या? सर जो डार्क आहे ना तो पुढे गेलाय, फक्त फिक्कट झालाय आणि त्याचा खालचा असते आहे आणि त्याचा जागेवर डार्क झालाय. जागा नको सोडू.
कृष्ण 2 नंबर. आवाज मध्ये करा, कोणाचा येतोय घरातला आवाज? कशाला पेज? सायली कोण आहे? सायली, सायली आवाज म्यूट कर. ओके. म्हणजे काय झालंय, हे जे ठळक वर्तुळ आहे ते उजव्या बाजूला गेले आणि पोकळ झाले की नाही, आणि खालचा जो पोकळ त्रिकोण आहे तो वर येऊन ठळक झालेला आहे. अशा पद्धतीने काय करायचं म्हटलं, पुन्हा एकदा सांगा, कोण सांगते अजून व्यवस्थित दुसरं? सर मी सांगू? म्हणजे घड्याळाच्या दिशेनं पुढे जायचं ना, घड्याळ दिशेनं, म्हणजे घड्याळ हे इथं जातं, 90 हे. अंशात पुढे गेलं मग आता हे वर जाणार, ठळक आहे तो पोकळ होते, बरोबर आहे. आणि आणि चौकोन वर्तुळाच्या जागेवर येणार. चौकोन आहे तो वर्तुळाच्या ठिकाणी आला पण ठळक झाला, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. घड्याळाच्या काठाच्या दिशेनं पुढे जायचं आहे, फक्त ठळकचं पोकळ होतंय आणि पोकळचं ठळक होतंय. एकोणचाळीस. चौदाला 2, 39ला किती? सर पर्याय क्रमांक 2 आहे का? आहे ना, सांगा कसा 2? सर 4 आणि 1 चा गुणाकार 4 येतो, म्हणून 2 चा वर्ग 4. 4 आणि 1 चा गुणाकार 4 येतो, 2 चा वर्ग 4. 9 चा आणि 3 चा गुणाकार 27 येतो आणि 3 चा घन 27. एका जागेवर वर्ग आणि एका जागेवर घन असं कसं काय? बाकीच्या ह्याच्यात नाहीत सर ते. असलं तरी पण असं नाही, आपल्याला एका ठिकाणी वर्ग असलं की दुसऱ्या ठिकाणी पण वर्गच पाहिजे ना. सर असं येऊ शकतंय का, 14ला 2 ने भाग जातो, 39ला फक्त 3 ने जातो. 14ला 2 न भाग जातो, 39ला 3 न जातो. बर, तो एक. अजून? आणि सर 14ला जर 7 न भागलं तर उत्तर 2 येतं. म्हणजे 14ला जर मूळ संख्येनं भागलं तर उत्तर 2 येतं. मग तसं 39ला म्हणजे 14/7, तर 7 नंतर 11 म्हणून संख्या सोडली तर 13 येते. मग 39ला 13 न भागल्यावर 3 येते. बर, अजून? त्यांनी पर्याय 2 दिलाय, 3 पण दिलाय आणि 4 पण दिलाय. मग 3 आणि 4 पर्याय कसे येतात ते शोधूया आपण. चालेल, असू द्या, पुन्हा बघा तुम्ही, अजून ह्याच्यावर चर्चा करा. नेक्स्ट घेऊया आपण प्रश्न क्रमांक 40. 17ला 72 तर 16ला किती? सर पर्याय क्रमांक 4 येतोय का? 4. पर्याय सांगा क्रमांक 4. 4. तर बोला. 17ची 4 पट करायची आणि त्यात 4 मिळवायचे. 17ची 4 पट किती येते? 17 चौक 68. आणि त्यात किती मिळवलं? 4, 72. तसं 16ची चौपट किती ती? 64. आणि त्यात किती मिळवायचं? 4. सर वेगळ्या सर पर्याय पद्धतीने क्रमांक 2. हा, 2 पण येते. सांगा 2 कसं?
सर 7 आणि 1 8 8चा वर्ग 64 अधिक 8. थांबा. 1 अधिक 7 किती? 8. 8चा वर्ग 64 आणि 64 अधिक 8 ना? हम्म. 72. तसं 1 अधिक 6 7 आणि 7चा वर्ग 49 आणि 49 मध्ये 7 मिळवलं 56. 56. असं मी दुसऱ्या पद्धतीत सांगू का? हा 7 आणि 1 ची बेरीज 8 आणि त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या 9 म्हणून 8 9 72. हम्म 6 आणि 1 7 7च्या पुढची संख्या 8 7 8 56. तसं पण येते बरोबर. म्हणजे याचा पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 असं 2 ऑप्शन आहेत पहा. AD D5AEG क्वेश्चन मार्क. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 येतोय सर. सांगा. सर Dचा क्रमांक Dचा 4. डीचा 4. मग डी ह्या आहे ते ह्या दोघांची बेरीज मध्ये लिहिली आहे का नाही? फक्त ए आहे ते शेवटी लिहिले 5च्या आणि डी आहे ते 5च्या अगोदर लिहिले. पुढे गेले. तसं इजी मध्ये कसं करता येईल? अगोदर जी ई लेच क्रमांक 5. शेवटी ई लेच आणि यांची बेरीज केली ABCDE 5 5 FG आणि डीचा 4 5. आणि ह्या दोघांची बेरीज किती ती 12 12. दिली. जी 12 येईल. पर्याय क्रमांक 2. आणि 42. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येतोय पहा. वर्गसंख्यांचा फरक आहे. बरोबर. या दोघातला फरक 1, या दोघातला फरक 4, या दोघातला फरक 9, या दोघातला फरक 16, या दोघातला 25, या दोघातला 75 85 90 91 36. म्हणजे पुढचा जो फरक आहे का नाही 91 आणि पुढची संख्या, तो पुढची वर्ग संख्या किती असणार? 49 म्हणजे 91 मध्ये 49 ऍड करूया. 140. 140 पर्याय क्रमांक 140. 140 संख्या येणार. पर्याय क्रमांक 2. 2. हम्म 43 बघा. 143 120 99 80 आणि 63 आणि प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 3. 3. पर्याय क्रमांक 2. विषम संख्यांचा फरक आहे. 43 ला पर्याय क्रमांक 2 आहे. कारण या सर्व वर्ग संख्येच्या जवळच्या संख्या दिसतात. 144 वजा 1 म्हणजे 12चा वर्ग वजा 1. आता हे 121 वजा 1 म्हणजे 11चा वर्ग वजा 1. हे 100 वजा 1 10चा वर्ग वजा 1. 80 म्हणजे 81 वजा 1 9चा वर्ग वजा 1. 63 म्हणजे 64 वजा 1
आणि मग 12चा वर्ग, 11, 10, 9 आणि 8, त्यानंतर 7चा वर्ग, 49 वजा 1 जरी केलं तरी त्याचं उत्तर येते 48. पर्याय क्रमांक सर 2 अजून येते. अजून काय? सर 143 आणि 123 मध्ये 120 मध्ये 23चा फरक आहे. हम्म 120 आणि 99 मध्ये 21चा फरक आहे. हम्म 99 आणि 80 मध्ये 19चा फरक आहे. हम्म 63 मध्ये 17चा फरक आहे. तर हे विषम पुन्हा संख्या घेतल्या तर पुन्हा 15चा 15 फरक यायला आहे. पाहिजे. 63 वजा 15 48. बरोबर आहे. केलं तरी चालते. आता पुढचा प्रश्न क्रमांक 44 पहा. दोन. किती चिन्ह आहेत रे वेगळे? 5 सर आहेत ना? 5. 5 आहेत सर. आता काय झालंय, ती फुले आहे का नाही, एका जागेवर ठळक आहे आणि एका जागेवर थोडी फेंट आहे. नाही सर, एक स्टार आणि एक फुले. एक हो स्टार आहे सर. का? आणि एक फुले. फुली आहे. बर, एक स्टार आणि एक फुली. आता पहिल्या आणि दुसऱ्या 5-5चा गट बघा पण. सर पुढं पुढं चाललंय आणि जे पहिल्यांदा येईल ते शेवटला. शेवटला गेले. 2 नंबर पर्याय क्रमांक घेतो सर. काय झाले म्हटलं? पुढं सर पुढं जो एक चाललंय. जे पहिला आहे पहिल्यांदा ते शेवट, पहिला आहे ते शेवटला. सर आता इथं पहिल्या गटामध्ये, समजा पहिल्या गटामध्ये आपण काय घेऊया? स्टार घेऊया. पुन्हा स्वस्तिक आहे. पुन्हा हे फुले आहे. त्यानंतर अधिक चिन्ह आहे आणि शेवटी गुणिले चिन्ह आहे. आता स्वस्तिक 1 नंबरला आले, म्हणजे 2चं 1 ला आले. पहिले सर सगळ्यात शेवटी गेलो. 3चं 2 ला आले. 4चं 3 ला आले. आणि 5चं 4 ला आले. आणि 1चं 5 ला गेले. असं झाले. म्हणजे या ठिकाणी पहिला आहे स्वस्तिक, त्यानंतर हे चिन्ह आहे अधिक, पुन्हा गुणिले आणि स्टार. स्टार. आता स्टार अगोदर येणार ना? फुली हो सर. सर. फुले अगोदर येणार. अगोदर फुले फुले येणार, पुन्हा अधिक, नंतर पुन्हा गुणिले गुणिले, नंतर पुन्हा स्वस्तिक. स्टार आणि स्वस्तिक. पर्याय आता क्रमांक शेवटचे 2. 2 चिन्ह आहेत बघा, स्टार आणि स्वस्तिक. पर्याय क्रमांक 2. बरोबर. प्रश्न क्रमांक 45 पहा. आता हे डाव्या बाजूला ते उजव्या बाजूला गेले ना, आणि हे उजव्या बाजूचं डाव्या बाजूला आलं. त्रिकोण हा डाव्या बाजूचा उजव्या बाजूला गेला. म्हणजे थोडक्यात आरशातील पर्याय क्रमांक 4. 4. बरोबर. आरशातील हे उजव्या बाजूचं डाव्या बाजूला आले, हे डाव्या बाजूला खाली आहे ते खालीच उजव्या बाजूला गेले, आणि तर खाली उजव्या बाजूला ते डाव्या बाजूला आले. आरशातील प्रतिमा आहे. पर्याय क्रमांक 4. 4. प्रश्न क्रमांक 46. 7, 12, 17, 21, 27, 32, 37, 41, 47, 52. सर 1 आणि 3. 1 आणि 3. 2 वेगवेगळ्या प्रकारच्या क्रमिका तयार केल्या ना, एकडे घेऊन 7, 17, 27, 37, 46. बघा 10च्या फरकाची श्रेणी झाली. असं बघितलं तर कळेल की सगळ्यात 5चा फरक आहे.
तसं पण चालतंय की, पण आता हे बघा, इथं 10चा फरक आणायचा म्हणलं इथं 22 पाहिजे. 22 आणि 10 32, 32 आणि 10 इथं 42 पाहिजे. 42 आणि 10 52, म्हणजे 21 आणि 41 चुकीचा पर्याय आहे. आता 47 पहा. पर्याय क्रमांक परत 1. बघा. बरोबर. इथं काय केलंय, ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर डी, ई नंतर एफ, एफ नंतर जी, जी नंतर एच, आय नंतर जे, जे नंतर के, के नंतर एल, एम नंतर एन, एन नंतर ओ, ओ नंतर पी. तसं इथं लागोपाठच आहे ना पी क्यू आर एस. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 निघते. 1 3 2 4 हा क्रम आहे बाकीच्यात अल्फाबेटिकली. एका सांकेतिक भाषेत दिले बघा. आता हे तर जर अभ्यास केला इथं थोडा, ह्या शेवटचा 20 कसं येतं रे? वजा 3 केलं होती. म्हणजे या स्टारची किंमत काय आली? वजा 3. आता हे बघा पुढचं शेवटचं 18 9 कसं येतं? भागिले 2. 18 ला 2 ने भागल्यावर किती येतं? 9. म्हणजे या चौकोनाची किंमत काय आली? भागिले 2. 9. भागिले 2. आता पहिल्या आणि तिसऱ्यात बघायची पण गरज नाही. याच्यावर डायरेक्ट आपण उत्तर काढूया. 100 नंतर चौकोन आहे. चौकोन म्हणजे भागिले 2. पुढे 2 स्टार तसे ठेवतो, नंतर टाकूया त्याची किंमत. आता इथं भागिले 50 आलं. आता स्टारची किंमत वजा 3, पुढे वजा 3 ना. मग 50 मधून 3 गेल्यावर 47, आणि 47 मधून 3 गेल्यावर किती येते? 44. आता 44 किंमत बघा कोणाची येते इथं? 48. चौकोनाची किंमत भागिले 2. 88 मधून भागल्यावर 44. पर्याय पहिला बरोबर आहे. आणि तिसऱ्यात बघा 47 वजा 3. स्टारची किंमत आहे वजा 3, म्हणजे दुसरा 44 येते. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 अशी 2 ऑप्शन आहेत. आता राहिलेले 2 जे प्रश्न आहेत यांना आपण काय करूया, 1 मिनिटाचा वेळ देऊन हे लावतो. उत्तर सांगू नका कोणी, मॉक पोल लावतो. पन्नास पैकी 20 विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेले आहेत पहा. त्यातल्या 11 विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलेले आहेत. नम्रता, प्रताप मोरे, ऋग्वेद जाधव, शिवांजली, ध्रुव, प्रतीक जानकर, ईशा, भक्ती शेंडे, प्रणित भोंगळे, हर्षदा आणि आर्या. आता चुकलेलं कोणाचं आहे बघा. वैभवीनं पहिला पर्याय निवडलेला होता. नूतन, सुयश, शिवानी करचे आणि ओंकार शिंगाडे चौघांनी बी पर्याय निवडला होता. आयुष, किरण, क्षितिजा आणि तनया यांनी तिसरा पर्याय सी निवडला होता. 11 जणांचं बरोबर. चेक करूया आपण.
आता लोड LOAD लोड याच्यासाठी दिले बघा 1 2 1 5 1 4 सांगा कोणी सोडवलं त्याने सांगा एलचा क्रमांक किती आहे तर 12 एलचा क्रमांक. सिरियल 12 एलचा 12 आहे ओचा 15 1. ओचा 15 आहे हा हा एचा 1 आहे डी आणि डीचे किती आहे 4 12 15 1 4 आता दुसरं काय बघायलाच नको डायरेक्ट मेकचं घेऊ सांगा एमचा अनुक्रमांक किती 13. 13 एचा 1 एचा 11. 11 आणि एचा 5. 5 असा ऑप्शन कुठे आहे बघा पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 1 3 1 1 1 5 शेवटचा पण मॉक पोल घेतो पहा उत्तर कोणी तोंडी देऊ नका 1 मिनिट वेळ हा ओके मगाशी आवाज खरं माझा म्यूट होता बरं आता असू द्या 3 मध्ये कॉमन कुठला आहे एन आहे बघा इथं एन आहे इथं एन इथं एन एन साठी सामायिक चिन्ह त्रिकोण. कुठलं आहे बघा इथं त्रिकोण त्रिकोण. आहे इथं त्रिकोण आहे त्रिकोण आहे म्हणजे एन साठी त्रिकोण येतो या आता पहिल्या आणि दुसऱ्यात यू आहे बघा इथं पहिल्या दुसऱ्यात यू काय आहे साठी स्टार. यू मग इथं काय आहे स्टार आहे बर आता राहिलं काय पहिल्यामध्ये बघा यस. येस राहील आणि चिन्ह कुठलं राहिले चौकोन. चौकोन दुसऱ्यामध्ये अल्फाबेट राहिले जी त्याच्यासाठी गोल वर्तुळ. आणि तिसऱ्यामध्ये राहिलं काय पी आणि पी आणि ई मग पी साठी कुठलं आणि ई साठी कुठलं जर कोणतंही घेतलं तरी चालतं. बर कोणतंही घेतलं तरी चालतंय आपण बघूया आता पुणे आता पी आणि ई साठी गुणेले आणि तर कोण पुढे झालंय येणार का अगोदर
ज्या ह्याच्यात गुढीला आणि फुले असेल ना तो पर्याय 100% असतात. म्हणजे असतात. तर पर्याय क्रमांक 3 येणार. एखादी चार कारण चौदाला आहे त्याच्यात त्रिकोण नाहीये. बरं आपण बघूया PUNE. आता जे माहित आहे ते बघूया अगोदर. आता यू साठी काय आहे? स्टार आहे. आणि एन साठी काय आहे? त्रिकोण. त्रिकोण आहे. सर यू राहिलेली साठी दोन यू साठी यू स्टार साठी आहे ना. स्टार आहे तुम्ही काढली आहे. बर इथं पण तसंच काढतो ते. बरोबर ना? हा. आता पी आणि ई राहिले. एकाला मग गुणिले चिन्ह देऊ आणि एकाला फुले देऊया. मग ही 4 चिन्ह बघा कशात आहेत. तर पर्याय क्रमांक 3. फुली पण पाहिजे, त्रिकोण पण पाहिजे, गुणिले पाहिजे. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. अशा पद्धतीने आज आपण 26 ते 50 प्रश्न बुद्धिमत्ता विषयाचं पाहिलं. उद्या पण राहिलेलं 25 प्रश्न पाहूया. चालेल, ओके, बस करूया, बाय.